हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त रसरशीत मस्त तरीदार अशी भरलेल्या वांग्याची भाजी। ही भाजी बघताच तुम्हाला असं होईल की बनवून बघायलाच पाहिजे। बघू शकता खूप सुंदर झाली आहे। सगळ्यात आधी ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला भाजलेला कांदा घ्यायचा आहे, आलं घ्यायचं आहे, लसूण घ्यायचं आहे, सोबत भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे, सोबत यामध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे, आवडीप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची आहे। झाकण लावून पाणी न घालता जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का हे वाटण छान वाटून झालं, इथे मी 8 वांगी घेतली आहेत, त्याचे असे काप करून घेतले आहेत चारी बाजूने। बघू शकता अशा पद्धतीने। मग ते वाटण एका प्लेटमध्ये घ्यायचे, मग हळद घ्यायची आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, सोबत यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र मसाला मिक्स झाला या वाटणामध्ये, त्याचा आपल्याला असा एक गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मस्त वांग्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे तो मसाला। बघू शकता अशा पद्धतीने थोडा दाबून दाबून भरायचा आहे, जेणेकरून पूर्ण मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरला गेला पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेतली आहेत। बघू शकता मी सगळी वांगी अशी मसाला भरून घेतली आहेत। पुढे आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल छान कडल्यानंतर यामध्ये आपल्याला राई घालायची आहे, सोबत घालायचे आहेत जिरे, परत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे थोडासा हिंग, परत थोडीशी हळद घालायची आहे, सोबत इथे आपल्याला तेलामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदा का हे फ्राय झालं का यामध्ये सगळी आपली जी मसाला भरलेली वांगी आहेत ती सगळी वांगी त्या तेलामध्ये टाकायची आहेत, सोडायची आहेत आणि मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता ही वांगी छान फ्राय झाली का यावर आपल्याला 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर झाकण लावायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1-2.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे, सोबत घालायचं आहे मीठ। परत एकदा 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही वांगी छान शिजवून घ्यायची आहे। बघू शकता वरून कोथिंबीर घालायची आहे। मस्त आपली छान तरीदार अशी भरलेल्या वांग्याची भाजी रेडी आहे। नक्की करून बघा अशा पद्धतीने, खूप भारी लागते। आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।